लोचनी रूप पाहता लोचनी लोचनी रूप पाहता लोचनी हो सुख झाले हो साधनी सुख झाले हो साधनी तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव तो हा विठ्ठल बरवा बरवा तो हा विठ्ठल बरवा बरवा तो हा माधव बरवा बरवा तो हा माधव बरवा बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी तो हा विठ्ठल विठ्ठल हरी बोल तो हा विठ्ठल विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा बरवा तो हा माधव बरवा हो तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा ओ सर्व सुखाचे आगर वापर खुमा देवीवर तो हा विठ्ठल बरवा बरवा तो हा विठ्ठल बरवा हो सर्व सुखाचे आगर वापर देवीवर तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा बरवा तो हा माधव बरवा हे तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरी जय जय राम जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण जय राम कृष्ण हरे जय जय राम जय जय राम हरी जय जय राम संत जगी अवतरले ब्रह्ममूर्ती संत जगी अवतरले ब्रह्ममूर्ती संत जगी अवतरले ब्रह्ममूर्ती संत जगी अवतरले हे ब्रह्ममूर्ती संत जगी अवतरले ब्रह्ममूर्ती संत जगी अवतरले ओ ब्रह्ममूर्ती संत जगी अवतरले
ब्रह्मादिक त्यांचे वंदिती पायवानी ब्रह्मादिक त्यांचे वंदिती पायवानी उद्धरया दीनजना ब्रह्मादिक त्यांचे वंदिती पायवानी ब्रह्मादिक त्यांचे वंदिती पायवानी नाम घेता वदानी दोष जाती ब्रह्मादिक त्यांचे वंदिती पायवानी ब्रह्मादिक त्यांचे वंदिती पायवानी नाम घेता वदनी दोष जाती ब्रह्मादिक त्यांचे वंदिती पायवानी ब्रह्मादिक त्यांचे वंदिती पायवानी हो का दुराचारी विषयी आसक्त हो का दुराचारी विषयी आसक्त हो दुराचार्य विषयासक्त हो का दुराचार्य विषयासक्त संत कृपे त्वरित उदारती ब्रह्मादिक त्यांचे वंदिती पायवानी ब्रह्मादिक त्यांचे वंदिती पायवानी संत कृपे त्वरित उद्धरती ब्रह्मादिक त्यांचे वंदिती पायवानी ब्रह्मादिक त्यांचे वंदिती पायवानी हो अखंडित नामा त्यांची वास पाये अखंडित नामा त्यांची वास पाये ओ अखंडित नामा त्यांची वास पाये अखंडित नामा त्यांची वास पाये निषेधिनी ध्याये सतसंगती ब्रह्मादिक त्यांचे वंदिती पायवानी ब्रह्मादिक त्यांचे वंदिती पायवानी निषेधन ध्याये सत्संगती ब्रह्मादिक त्यांचे वंदिती पायवानी ब्रह्मादिक त्यांचे वंदिती पायवानी नाम घेता वदानी दोष जाती ब्रह्मादिक त्यांचे वंदिती पायवानी ब्रह्मादिक त्यांचे वंदिती पायवानी नाम घेता वदनी दोष जाती ब्रह्मादिक त्यांचे वंदिती पायवानी ब्रह्मादिक त्यांचे वंदिती पायवानी ढोंबार कुमारी जय ढोंबार कुमारी ढोंबार कुमारी ढोंबार कुमारी ढोंबार कुमारी ढोंबार कुमारी ढोंबार कुमारी जय ढोंबार कुमारी हा ढोंबार कुमारी बोला ढोंबार कुमारी हरि हरि ढोंबार कुमारी ब्रह्ममूर्ती संत जगी अवतरले ब्रह्ममूर्ती संत जगी अवतरले ब्रह्ममुराती
संत जगी अवतरले ब्रह्ममूर्ती संत जगी अवतरले ब्रह्ममूर्ती संत जगी अवतरले ब्रह्ममूर्ती संत जगी अवतरले ब्रह्ममूर्ती संत जगी अवतरले ब्रह्ममूर्त संत जगी अवतरले उतरयाले दीन जना उतरयाले दीन जना ब्रह्मादिक जाचे वंदी पायवानी ब्रह्मादिक जाचे वंदी पायवानी उद्धाराया आले दीन जगी उद्धाराया आले दीन जगी ब्रह्मादिक जाचे वंदिती पायवाने ब्रह्मादिक जाचे वंदिती पायवाने नाम घेता वदनी दोष जाती दोष जाती दोष जाती दोष जाती वदनी नाम घेता नाम घेता वदनी नाम घेता वदनी दोष जाती दोष जाती दोष जाती नाम घेता वदनी दोष जाती ए ना ए ना आ
जाते दोष जाते नाम घेता बदणे दोष जाते नाम घेता बदणे दोष नाम घेता बदणे दोष जाते दोष जाते नाम घेता बदणे नाम घेता बदणी दोष जाती नाम घेता बदणे दोष जाते नाम घेता बदणी दोष जाती दोष जाती दोष जाती नाम घेता बदणी दोष जाती नाम घेता बदणी दोष जाते नाम घेता नाम घेता वदनी वदनी दोष जाती नाम घेता वदनी दोष जाती नाम घेता बदणे दोष जाती ब्रह्मादिक त्याचे वंदिती पायवाने ब्रह्मादिक त्याचे वंदिती पायवाने वंदिती पायवाने वंदिती पायवाने ठल सद्गुरु गंगागिरी
ब्रह्ममूर्ती संत जगी अवतरले, ब्रह्ममूर्ती संत जगी अवतरले, उद्धरयाले दीनजना. ब्रह्मादिक त्यांचे बंदिती, पायवनी नाम घेता वदनी दोष जाती. होका दुराचारी विषयी आसक्त संत कृपे त्वरित उद्धरती. ब्रह्मादिक त्यांचे बंदिती, पायवनी नाम घेता वदनी दोष जाती. अखंडित नामा त्यांची वास पाहे निशिदिनी ध्याय सत्संगती. ब्रह्मादिक त्यांचे वंदिती, पायवनी नाम घेता वदनी दोष जाती. पांडुरंगा करू प्रथम पांडुरंगा करो प्रथम नमन. पांडुरंगा करो प्रथम नमन. पांडुरंगा करो प्रथम नमन. दुसरे चरण संताची, दुसरे चरण संताची, दुसरे चरण संताची. त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका. ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा तुमचा अनुग्रह लादरू पावन झालू चराचरी. समचरण सरोजम सांद्र नीलांबुदावम जगरणित पाणी मंडनं मंडनानां. तरुण तुलसी माला कंदरं कंजनेत्रं सदय धवलहासं विठ्ठलं चिन्तयामि. गंगा विशुद्धं नितपादस्पर्शं सरोविष्टितं चुम्बितं पुण्यस्थानं. सराले स्थितं तं समाधिस्थं मूर्तिं नमामि गंगा गिरियोगिराजं. तपो ज्ञान वैराग्य भक्ति स्वरूपं सदालंकृतं साधु संन्यास योगं. मुखे यस्य वेदांत शास्त्रार्थ नितिं. नमो नारायण गिरिजी परब्रह्म स्वरूपम. अंजनी गर्भसंभूतं कुमारं ब्रह्मचारिणां. दृष्टिदोष विनाशाय हनुमन्तं स्मराम्यहम्. श्री पंढरीशा पतित पावना. श्री पंढरीशा पतित पावना. अनाथ जीवांचा तुकाच कैवारी. 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 अनाथ जीवांचा विज्ञापन पायापासी. विज्ञापन पायापासी.
विज्ञापना पायापाशी विठ्ठल विठ्ठल. ब्रह्ममूर्ती संत जगी अवतरले उद्धारयाले दीनजना. ब्रह्मादिक त्यांचे वंदिती पायवनी नाम गीता वदनी दोष जात. सेवेकरता निवडलेला अभंग भगवान श्री पांडुरंग परमात्म्याचे लाडके भक्त नामदेव महाराज यांचा सत्संगाच्या महत्तेचा स्वतःला आलेला अनुभव नवे नवे संतांचं महत्त्व प्रतिपादित करणारा अभंग आहे. ज्यावेळेस माऊली महावैष्णव ज्ञानेश्वर महाराजांचा संघ घडला त्यानंतर सतसंगतीची गोडी ज्यावेळेस नामदेव महाराजांना लागली त्यावेळेस तिथून पुढं संतांचा महिमान प्रतिपादित करायला सुरुवात केली. महाराज म्हणतात हे संत कसे आहेत, त्यांचं स्वरूप कसं आहे, तर साक्षात हे ब्रह्म आहेत आणि हे ब्रह्म सगुण होऊन या विश्वकल्याणाकरता ही संत मंडळी या विश्वामध्ये अवतीर्ण झालीत. अभंगाचं पहिलं चरण त्यांचा अधिकार वास्तव स्वरूपाने जर पाहण्याचा प्रयत्न केला तर त्यांच्या चरणाजवळ ब्रह्मादिक देव सुद्धा लोटांगण घालतात. त्यांचं स्मरण केल्यानंतर जीवाचे सर्व दोष नाहीसे होतात. अभंगाचं दुसरं चरण तिसऱ्या चरणामध्ये त्यांच्या स्वभावाचं वर्णन केलं की बाबा कसाही जीव असला, विषयी असो, आसक्त असो किंवा पामर असो, त्या प्रत्येकाला त्या संत कृपेनं मोक्ष प्राप्त होतो, नवे नवे त्याचा उद्धार होतो. नामदेवराय म्हणतात या संतांच्या संघाचा महिमा कितीही प्रतिपादित केला तरी तो कमीच आहे. म्हणून मला या संत संघाची आता गोडी लागली. जन्मोजन्मी देवा मला या संतांचा संघ प्राप्त व्हावा. विठ्ठल असा अल्पसा भाव मी माझ्या अल्पशा बुद्धीप्रमाणे तुम्हासमोर प्रतिपादित करण्याचा प्रयत्न केला. तुम्ही आम्ही ज्या निमित्ताने जमलो ते निमित्त संबंध वारकरी संप्रदायातील प्रत्येक जीवाला ज्ञात आहेत, कान्याकोपऱ्यात ज्ञात आहेत. प्रत्येक वारकऱ्याची दिवाळी जर म्हटलं तर मोठा म्हणजे ज्या अर्थी मोठा शब्द वापरला त्या अर्थी लहान सप्ताहसुद्धा असायलाच पाहिजे. इतर लहान सप्ताहामध्ये जर पाहिलं तर ह्या टायमाला फक्त मंदिर मोकळं असतं, काहीच नसतं ह्या वेळेला. परंतु या सप्ताहामध्ये या वेळेलाही तितकीच गर्दी आहे आणि मध्यरात्रीला जरी आलं तरी विठ्ठल विठ्ठल. किती मोठा आहे हा सप्ताह. हा इतका मोठा आहे की इथं कोणत्याही आपण अंगाने विचार करण्याचा प्रयत्न केला, भजनाच्या अंगाने विचार करण्याचा प्रयत्न करा, कीर्तनाच्या अंगाने विचार करण्याचा प्रयत्न करा, प्रवचनाच्या अंगाने विचार करण्याचा प्रयत्न करा, तर प्रदर्शनाच्या अंगाने विचार करण्याचा प्रयत्न करा, हा बुद्धीच्या पलीकडचा आहे. कोणत्याही रस्त्यानं जा तितकीच गर्दी, इतका मोठा सप्ताह. इथं गाते प्रत्येकाला ज्याला जे पाहिजे ते या सप्ताहामध्ये उपलब्ध आहे. म्हणून हा सगळ्यात मोठा आहे. विठ्ठल साधकाला जे जे अपेक्षित आहे, जी जी साधनं पाहिजे ती साधनं सद्गुरू गंगागिरीजी महाराजांनी या सप्ताहामध्ये प्राप्त करून दिली. म्हणून हा सप्ताह मोठा आहे. स्वर्गादी देव सुद्धा कदाचित विचार करत असतील, देवा मृत्युलोकी जन्म मृत्युलोकी स्वर्गातील देव सुद्धा भगवंताजवळ विनंती करत असतील, देवा जर पुन्हा जर कदाचित आम्हाला मानव देह तू जर देणारच असेल तर
या परिसरात आहे की ज्या ठिकाणी सद्गुरू गंगागिरीजी महाराजांचा अखंड हरिनाम सप्ताह आहेत, नवे नवे सद्गुरू गंगागिरीजी महाराजांचं नाव जिथं आहे तिथं आमचा जन्म व्हावा. म्हणून आपण सर्वजण भाग्यवान आहोत की अशा पवित्र महापुरुषांच्या कुशीमध्ये आपलं जीवन व्यतीत होते. सद्गुरू गंगागिरीजी महाराजांच्या नावाचा हा अखंड हरिनाम सप्ताह गेले 179 वर्षापासून ही अविरत परंपरा चालू आहे. आणि हा परंपरेचा सप्ताह या श्री क्षेत्र धनगरवाडी गावामध्ये पंचकृषीच्या साहाय्यानं संबंध भक्त मंडळीच्या सहकार्यातून गुरुवर्य बाबांच्या मार्गदर्शनाखाली चालत आहेत. आणि आता ही दुपारच्या सत्राची कीर्तन सेवा गुरुवर्य बाबांच्या आज्ञेनं माझ्याकडे आलेली असून कार्यक्रमासाठी उपस्थित संबंध साधू समुदाय, सर्व महाराज मंडळी नाही का, सर्वांच्या चरणी वंदन करतो. 364 दिवस कीर्तन करायला फार सोपं आहे, पण 365व्या दिवशी कीर्तन करायला अवघड जातं हे मला आता कळलं आहे. विठ्ठल 364 दिवसामध्ये तुम्ही सर्व एकत्र आलेले नसतात म्हणून काहीच वाटत. तात्या 100 येड्यात काढायला सोपी नाही का, पण 400 आणि येड्यात काढायचे म्हणजे एवढं सोपं नाही. आणि इथं बाबांचं लक्ष असतं हे पंढरपूरला आम्ही चांगला अनुभव. विठ्ठल म्हणून गुरुवर्य बाबांच्या आज्ञेनुसार ही सेवा आहेत. सर्व महाराज मंडळी सर्वांना व्यासपीठावरून वंदन करतो. सर्व साधू सर्व संत मंडळीलाही खूप खूप धन्यवाद. सर्व चोपदार मंडळी, सेवेकरी मंडळी, अत्यंत गोड लागला आमचे शर्मा साऊंड. त्यांनाही वास्तव बोलायचं म्हणजे सोपं नाही, एवढा आवाज एकत्र करायचा म्हणजे जागा कुठे नाही ना, इकडं पाहिलं तितकंच आहे, तिकडेही पाहिलं तिकडं, याच्यात कोणता पक्ष बंद पडलं हे एवढं मोठं वातावरण ते तिथं बसल्या बसल्या हँडल करते म्हणजे त्यांचं सुद्धा कौशल्य आहे काका ते. त्यांना धन्यवाद द्यावे लागतील. सर्व सोशल मीडिया आणि तुम्ही सगळे समोर बसलेले नाही का, सर्व सुटू बघा. इथं जर पाहिलं तर फार लांब तर माणसं दिसतात, कोण चालताना दिसतात, कोण बसलेले दिसतात. जो तो आपापल्या मस्तीमध्ये कोण पाय लांबून बसला नाही का. इथं ज्याच्या त्याच्या स्वच्छंदाने इथं भजनातही तितकेच, पंक्तीतही तितकेच आहेत आणि समोर बसलेले सुद्धा तितकेच आहेत. म्हणून ही वारकऱ्याची दिवाळी तुमच्या आमच्या करता 4 धाम यात्रेनंतर गोदाधाम तयार होऊन आपल्याला मोक्ष प्राप्ती करता सुलभ मार्ग निर्माण झाला. सद्गुरू योगीराज गंगागिरीजी महाराजांचं जीवन चरित्र जर आपण थोडं लक्षपूर्वक डोकावून पाहण्याचा प्रयत्न केला किंवा त्याच्यावर जर नजर घातली तर आपल्या लक्षात येईल. योगीराज गंगागिरीजी महाराज म्हणजे या विश्व कल्याणाकरता शास्त्राने जेवढे साधना घालून दिले त्या प्रत्येक साधनाचा अनुभव घेऊन त्या अनुभवाची फुलं एकत्रित करून या विश्व कल्याणाकरता ही माळ समर्पित करणारे महात्मा म्हणजे सद्गुरू गंगागिरीजी महाराज. योग्याने म्हणावं की सद्गुरू गंगागिरीजी महाराज आमचे योगी सुद्धा या विश्वातले सबंध योगी जेवढे आहेत ना त्या योग्यांना सुद्धा वाटतं गंगागिरीजी महाराज म्हणजे आमचे. योगी म्हणजे साधा नसतो, योग्याला आसन, प्राणायाम, प्रत्याहार, ध्यान, धारणा या सगळ्या गोष्टीला योग म्हणजे बोलाची गडी बोलाचा भाग नाही. शरीर शोषण प्राण निरोधन मन जय हठ योग.
ठेवणं ही योग्याला आहारापासून सुरुवात सांगितली. युक्त आहार विहार से नाही का? योग्याला निद्रा इंद्रिय अप्रत्य चुकणार तर नाही ब्राह्मण, काय करावं? एवढे कष्ट योग्याला घ्यावे लागतात आणि एवढे संबंध योगी आहेत, ते योग्यांना सुद्धा योगीराज गंगागिरी महाराज आला. म्हणून योगी गंगागिरी मुनीवर योग्यांना वरिष्ठ वाटा, त्यागांना सुद्धा गंगागिरीजी महाराज आमचे म्हणून वाटा. त्याग शब्द सकाळीच महाराजांनी सांगितला. त्याग बोलणं वेगळं आणि प्रत्यक्ष कृतीतून तो त्याग निर्माण करणं वेगळं. देवासाठी घेऊन देवासाठी घेऊन अवघा भोगा त्याची येला, हे अवघा भोगा त्याची येला, हे देवासाठी घेऊन जोग, देवासाठी घेऊन जोग, देवासाठी घेऊन या जोग, देवासाठी घेऊन या जोग, देवासाठी घेऊन या जोग. अवघा भोग त्याची गेला, अवघा भोग त्याची गेला, अवघा भोग त्याची गेला. ओ देवासाठी घेऊन जोग, अवघा भोग त्याची गेला, अवघा भोग त्याची गेला, अवघा भोग त्याची गेला, त्याची गेला. देवासाठी घेऊन जोग, अवघा भोग तेजी याला निळोबरा म्हणतात. देवा करता संबंध भोगाचा त्याग. त्यागाला सुद्धा वाटतं गंगागिरीजी महाराज आमचेच आहे. किती त्याग आहे. लाकडाचा सुद्धा मोह नसावा, काष्टाचा सुद्धा मोह शिल्लक नसावा, इतका त्याग गंगागिरी महाराजांचा. आपल्या वैराग्याच्या ज्वाळेनं आपल्या अंतःकरणामध्ये कुठल्याही प्रकारचा दोष वर डोकावू नये, त्याला अखंड जाळण्याकरता विवेक आणि वैराग्याची धुनी अखंड पेटून त्यागाचं मूर्तिमंत स्वरूप म्हणजे गंगागिरी महाराज. विवेकासहित वैराग्याचे बळ, विवेकासहित वैराग्याचे बळ, धग धग इथं ज्वाळा अग्नी जायच्या, विवेक सहित जीवन. तुमचं माझं बिघडलं म्हणून मी घर सोडून चाललो, याला त्याग म्हणताच येत नाही. कालच दुपारी महाराजांनी सांगितलं की बाबा बेटात एक जण आला, हा ज्या वेळेस 12 ते 2 विना वाजवण्याची वेळ आली, त्याला 12च्या 2 नंतर त्याला घरचं चित्र आठवायला लागलं. तो सकाळी सांगायला लागला की नातू राहत नाही. सांगण्याचं तात्पर्य हा त्याग नाहीये, परंतु महाराजांचा स्वभाव असा आहे, कदाचित यथावकाश यथामते मानवीय जीवन आहेत. एखाद्या गोष्टीचा जर मोह शिल्लक जर राहिला तर पुन्हा त्या मोहाने आपल्याला पुनर्जन्म घेण्याची सुद्धा वेळ येऊ शकते. पण त्या झोपडीचा सुद्धा मोह नसावा, तिला सुद्धा आग लावणं, इतका त्याग ज्यांच्या जीवनात आहेत त्यांना त्यागी म्हणतात. उंदरापासून इंद्रापर्यंत जेवढे भोग आहे त्या सगळ्या भोगाला लात मारणं. तुमचं आमचं बोलणं सोपं आहे, आपलं बोलणं वेगळं आहे, परंतु त्यांचं प्रत्यक्ष आहे, कृतीतून आहे.
महाराजांच्या चरित्रामध्ये अशा पद्धतीचं वर्णन येतं की ज्या काळामध्ये महाराज वारीला जायचे त्या काळामध्ये झोपडीला आग लावायची. चरित्रामध्ये सगळ्यांनी श्रवण केलेलं आहे. मग का झोपडीला आग लावावी बरं? आता काय झोपडी काय पळून गेली असती का? तिला काय हात आहे का, पाय आहे का? काहीतरी निवारा बरं पुन्हा येऊन करायचीच आहे असं काही नाही ना. आल्यानंतर झोपडी बांधायची नाही असं नाहीये. झोपडी बनवायची की नाही तिथून आल्यानंतर वारी संपली अंमलदादा की पुन्हा आल्यानंतर झोपडी बनवावीच लागेल. कारण मानवी शरीर म्हणलं की अन्न वस्त्र निवारा येतोच. साधू महात्मा जरी असला तरी मठामध्ये मंदिरामध्ये रूम लागते ना. स्वामीजी साधू जरी असला अन्न वस्त्र निवारा हे त्याच्या मूलभूत गरजा आहे. मग महाराजांनी का जाळावी? मग त्या झोपडीला ताटी करावी ना. पण पुन्हा कदाचित आपण माघारी येऊ ना येऊ, जर कदाचित आपण तसंच पुन्हा जर भ्रमण करण्याकरता तिथूनही बाहेर पडलो तर त्या झोपडीचं अरिष्ट आपल्याला आडवं येऊ नये. तिचा भोग ती झोपडी आपल्या अंतःकरणात जर आली. कारण महाराजांनी पुराणं पाहिली होती. महाराज म्हणजे गंगागिरी महाराज म्हणजे सहज जीवन जगणारे नाही, पुराणं पाहून काळ खर्च करणारे महात्मा. पुराणामध्ये पाहिलं की बाबा सद वासना असद वासना या वासनेनं जर कदाचित मला जर मोहित केलं किंवा त्या वासनेनं जर माझ्यावर झडप घातली तर त्या झोपडी करता पुन्हा माघारी यावं लागेल. म्हणून झोपडीला सुद्धा आग लावून या विश्वाला त्यागाचा संदेश देणारे गंगागिरी महाराज. म्हणून त्याग्यांना सुद्धा वाटावं की गंगागिरी महाराज आमचे आहे. ज्ञानाला सुद्धा हेच वाटावं. नाही गंगागिरी महाराज त्यागाचेच नाही, ज्ञानाचे सुद्धा आहेत. इथं किती मोठा ज्ञानी आला ना, त्या ज्ञानानं फक्त नतमस्तक व्हावं, डोकं लावू नये. विठ्ठल मला सांगायचं हे प्रत्येकाला हवेसे वाटणारे योगीराज गंगागिरीजी महाराज आहेत. एखादा तीर्थाटन करणारा असेल, त्या तीर्थाटन करणारा जर म्हणत असेल की बाबा तीर्थाने मोक्ष मिळतो, त्या तीर्थ करणाराला सुद्धा योगीराज गंगागिरीजी महाराज हवेसे वाटतात. गंगागिरीजी महाराजांसारखी तीर्थयात्रा स्लीपरनं वेगळं आहे हो. तिथं सगळं नियोजन ठरलेलं आहे. सकाळ संध्याकाळ 2 टाइम जेवण झोपायची सोय आमच्याकडं. पण गंगागिरी महाराजांची तीर्थयात्रा तशी नाही महाराज. पायी तीर्थयात्रा आहे. 33 वर्ष श्री क्षेत्र गोदावरी धाम सरळा बेटामध्ये जे शिवलिंग आहेत ते शिवलिंग म्हणजे योगीराज गंगागिरीजी महाराजांच्या जोडीमध्ये भ्रमण करून आलेलं शिवलिंग आहे. म्हणजे तीर्थयात्रा करणाऱ्याला सुद्धा गंगागिरीजी महाराज माझे असं वाटावं, ज्ञानाला माझं वाटावं. या विश्वामधल्या प्रत्येक साधनावर आरूढ झालेल्या साधकाला गंगागिरीजी महाराज आमचेच आहे असं वाटण्याकरता ते एकमेव केवळ ते परब्रह्म आहेत. म्हणून उघडे परब्रह्म सद्गुरूची मूर्ती, 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 उघडे परब्रह्म सद्गुरूंची मूर्ती, उघडे परब्रह्म सद्गुरूची मूर्ती, परब्रह्म सद्गुरूची मूर्ती. शिष्याची अर्थ पुरावे ते अर्थ शिष्याची पुरावती पुरवी, शिष्याची अर्थ पुराविती, उघडे परब्रह्म सद्गुरूची मूर्ती, उघडे परब्रह्म सद्गुरूंची मूर्ती. पुरविती आरती शिष्याची, पुरविती आरती शिष्याची, उघडे परब्रह्म गुरूंची मूर्ती, उघडे परब्रह्म सद्गुरूची मूर्ती.
गुरुची मूर्ती पुरविती आर्त शिष्याची. हे चालतं बोलतं ब्रह्म म्हणजेच सद्गुरु गंगागिरीजी महाराज. आपण नेहमी श्लोक म्हणतो ना देवा, तपो ज्ञान वैराग्य भक्ती स्वरूपम सदालंकृतं साधु संन्यास योगम मुखे यस वेदांत शास्त्रार्थ नीतिम. नमो नारायण गिरिजी परब्रह्म स्वरूपम. साक्षात परब्रह्म म्हणजेच सद्गुरू आहे देवा. नवे नवे त्या विश्वामधल्या देवाला सुद्धा नाथ महाराजांनी मागं टाकून सद्गुरूचं वर्णन केलं. भागवतामध्ये फार सद्गुरूचं वर्णन केलं नाथ महाराजांनी. ऐसे पवित्र आणि कृपा मूर्ती भाग्य लाधलो ये संगती. त्या सतसंगाची निज ख्याती सांगता श्रुती मौनावल्या. गुरुचे उपमे समान पाता जगीणा दिसे आन. अगाध गुरुचे महिमान तो भाग्यावीन भेटेना. विठ्ठल गुरुचे उपमे समान पाहता जगीन दिसे आन. अगाध गुरुचे महिमान तो भाग्यावीन भेटेना. आपलं भाग्य चांगलं आहे की असे महापुरुष आपल्याला प्राप्त झाले. काहीतरी अनंत जन्माची पुण्याई असेल ठाकूरजी म्हणून असा संघ या महापुरुषांचा आपल्याला प्राप्त झाला. एखादा म्हणत असेल की देवापेक्षा काही सद्गुरू मोठे आहेत का, पण ऐका नाथ महाराजांनी याही मताचं खंडन केलं. एक जणाला नाथ महाराजांना सांगायला लागला, महाराज तुम्ही त्या संतांचं वर्णन करता आम्हाला मान्य नाही. बऱ्याच लोकांना काही गोष्टी मान्य असतात असं नाहीच आहे. आपलं बरोबर असलं तरी ते मान्य पाहिजे. नाही एखाद्याला चालत त्याला काही इलाज नसतो ना. तो महाराजांना खंडन करायला लागला महाराजांच्या मताचं. महाराज देवापेक्षा संत मोठे नाही. महाराजांनी सांगितलं थोडा थांब वेड्या. अरे जर कदाचित तू म्हणत असेल त्या सद्गुरूपेक्षा देव मोठा आहेत, चूक आहे. देवाशी याचेनी देव पण. नाथ महाराजांनी त्याच्या मताचं खंडन केलं. तिसरा आला म्हणला नाही देवा त्या देवापेक्षा या विश्वामध्ये ब्रह्म सत्यम जगत मिथ्य. बस या विश्वामध्ये फक्त ब्रह्म सत्य आहे, देवाचं सोडून द्या. आणि तुम्ही म्हणतो नाही. नाथ महाराजांनी सांगितलं त्या ब्रह्मवाक्याचा उपदेश करणारे जे कोणी असतील ना ते सद्गुरु श्रेष्ठ आहेत. विठ्ठल 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 ब्रह्म निधर्म नेने निज धर्म. ब्रह्म निधर्म आहे, त्याला स्वतःचा धर्मच माहीत नाहीये. आता कदाचित समजा यथावकाश त्यामध्ये भाऊ इथं जर देव आला आणि देवाने जर सांगितलं आपल्याला येऊ शकतो, देव आहे तो, अंगात येणारा वेगळा, त्याचा काही नाही, तो बिचारा वाजलं की येतो. धुमाला जर चांगलं दाबून वाजवलं तर वारे 2-3 उठतील. वारे उठणं काही अवघड नाही. अंगात आलं देव येतं ते लगेच, त्यांचं येणं काही नाही एवढं लय. पण जर ईश्वर जर आला कदाचित आणि त्यानं जर आपल्याला म्हणला मी देव आहे. मधुसूदन गिरी महाराज पहिले लोक त्याला हे म्हणतील तू देव आहे कशावरून. तो म्हणणार मी देव आहे, मी काही करू शकतो. हा माझ्या मनात आल्यावर मी काही करू. अरे तू देव आहे इथपर्यंत खरं आहे, पण हे कशावरून. लोक त्याला म्हणतील आधार कार्ड दाखव, तू खरंच देव आहे का बाबा. पब्लिक फार अवघड आहे. तू महाराज आहे काय होऊन. मला काल एकानं माझी गाडी अडवली परवा पहिल्याच दिवशी. विक्रम महाराजाची गाडी पुढं त्यांची गाडी गेली, त्यानं गेल्या गेल्या पहिलं लिंबू आणलं. दिगी रोडला नेमकी कोण कोण आहे, कोणाकडे चार्ज येतो. ते चार्ज म्हणल्याबरोबर ते म्हणले जाऊ दे तुमची गाडी. आता मी त्या गाडीमध्ये आपला दिसाना येसाना त्यानं डोकून पाहिलं. मला अरे मला मी महाराज आहे. ते म्हणले काय होऊन. अरे मला काय दाखव का
काय वारलं धोतर लावलं आता धोतर सगळ्यात लावतं मग त्याला काय हे अवघड आहे गुरुजी. आपण महाराज आहोत हे दाखवण्याकरता आपल्याला दोघा तिघाला लई कष्ट घ्यावं लागणार रे. देवठाण बाजाठाण आपल्याला शेवट लोक ठणठण पालच म्हणणार. लोक विचारतील ना ठाकूरजी जर उतरले ना कोण आडी उतर गाडी आता शेवटी वजन आहे तुमचं वजन वेगळंच आहे. ठाकूरजीचा नाद पाहण्यासारखा आहे बरं का. ऐका त्यांच्याकरता जोरदार टाळी वाजवा. त्याचं कारण सांगतो. मला काही गोष्टी तुमच्यावाल्या बाबा ज्याचं कौतिक करण्यासारखं त्याचं केलंच पाहिजे. ज्या काळामध्ये सद्गुरू स्वामी रामगिरीजी महाराजांचा आता 12 महिन्याचा काळ लुटून गेला. आम्ही येवल्यामध्ये मोर्चा घेतला. आता पहिल्यांदा मोर्चा खायला मध्ये हेच माहीत नव्हतं बरं का. पहिला मुद्दा आहे आम्ही साऱ्या रात फिरत होतो. त्या माणसाचा सल्ला घेतला आम्ही. ठाकूरजी आमचे बाबूलाल महाराज हा हा जागा बदलली नाही का. त्यांचा सल्ला घेतला. ते म्हणले 10 मिनिटामध्ये आमच्या प्रश्नाची उत्तरं त्यांनी दिले. आमचे मधुसूदन गिरी महाराज स्वामीजी ठाकूरजी आले होते. धर्माकरता छाती ठोकून बोलणारे हे 4-5 माणसं त्यावेळेस आमच्या संगतीत उभे राहिले. आणि धर्माकरता असे माणसं लागत येत लय बॉस हळद कुकू लावणार नाही चालत. याला आळणी माणसाचं काम नाही. लक्षात घ्या. धर्माकरता एक तर येडपटा असावा. हे येडेचेच काम असतात. लक्षात घ्या. धर्म वेडे हा धर्माकरता मरण्याची सुद्धा हिंमत ठेवावी लागते बरं का. धर्माकरता मरण्याची सुद्धा हिंमत ठेवावी लागते. धर्मरक्षक गुरुवर्य स्वामी रामगिरीजी महाराजांना फुकट म्हणत नाही. स्वामीजींनी 4 गोष्टी सांगितल्या. त्या 4 गोष्टी ह्या प्रतिकूल काळातच ओळखू येतात, अनुकूल काळात नाही. फार सुंदर वर्णन केलं रामचरित्र मानसमध्ये. धीरज धर्म मित्र ऋणारी. थोडा विको द्या. थोडा विको द्या. धीरज धर्म मित्र ऋणारी. आपतकाल पारखीये चारी. आपतकाल पारखीये चारी. आपतकाल पारखीये चारी. आपतकाल पारखीये चारी. धातीन दाडा धातीन दाड. हे धीरज धर्म मित्र ऋणारी. धीरज धर्म मित्र ऋणारी. आपतकाल पारखीये चारी. आपतकाल पारखीये चारी. धीरज धर्म हो धीरज धर्म मित्र अरुणारी. धीरज धर्म मित्र अरुणारी. आपतकाल धीरज धर्म मित्र ऋणारी. आपतकाल पारखीये चारी. धैर्याची किंमत आपल्यावर संकट आल्यानंतर कळतं हा किती धैर्यवान आहे. धर्माची किंमत आपल्यावर संकट आल्यानंतर कळतं की हा किती धर्मवान आहे म्हणून. बरेच लोक त्या काळात आज ते बाबांच्या संगतीत पाहिल्यानंतर वाईट वाटतं कधी कधी. आमच्या कानानं ऐकलेलं आहे ठाकूरजी. आम्ही ठाकूरजी कानानं ऐकलं. बाबांना काय बोलावं. अरे इतकी सळपट आहे तुम्ही. विठ्ठल विठ्ठल. धर्माची किंमत परिणामाची पर्वा न करता धर्मरक्षणाकरता प्रत्येक क्षण जो खर्च करतो ना तो खरा धर्मधुरंधर आहे. काय कळालं.
प्रत्येक क्षणाक्षणाला आपण जे कार्य करतोय त्याचा परिणाम कदाचित संभाजी राजांसारखा मृत्यूला भेटण्याचा सुद्धा येऊ शकतो. आणि तसा प्रसंग महाराजांच्या वरती ओढावलाही होता. सरतन से जुदा करो, असं करो, नाही का बोलणारे फार आरुळे आणून गेले. पण ऐका, धर्मावर आरूढ झालेली लोक त्या काळामध्ये ठाकूरजी स्वामी ही सगळी मंडळी आपण सगळेजण बाबांच्या सानिध्यामध्ये राहिलो. आपण ते मोर्चे पाहिले. ठाकूरजीचे ते काही ते बगदादी काय नाव त्याचं, मी लई दिवस भोकीत होतो पण ते नाही, शेवट मागून ती कॅसेट बंद झाली. म्हणलं जाऊ दे, पाठ करायचं सोडून दिलं. मला नको. अबू बगदादी, हा जाऊ द्या, तो त्याची बळजबरी तिकडच राहू दे. अबू बकर अल बगदादी. मित्राची किंमत आपत्तीच्या काळात. हा मित्र मित्र म्हणतो, आपल्या संगतीमध्ये गाडीवर मित्र आहे, पण प्रसंग आल्यानंतर सगळे मागच्या गेटनं उतरणारे जर असले कदाचित त्या मित्राला काहीच किंमत नाही. प्रसंग आल्यानंतर कवी कलशासारखा शेवटच्या श्वासापर्यंत संगतीमध्ये वास्तव्य करणारा तो खरा मित्र आहे. स्वामीजी म्हणतात, पत्नी ती आहेत, वनवास आला तरी मी तुमच्या पावलावर पाऊल ठेवून आहे. आपल्या म्हणतील तू तुझा आहे, मी काय उक्त घेतलं नाही, रेशन घेऊन मी घरीच राहील. हिला पत्नी म्हणत नाही. स्वामीजी म्हणतात, हे चार लोक त्या काळात ओळखल्या जातात. आपण भाग्यवान होतो की असे संत आपल्याला मिळाले, असे सद्गुरू आपल्याला मिळाले. कृपामूर्ती, अरे त्या देवाची ओळख सुद्धा संत करून देणार आहे. बघा, आपण प्राणप्रतिष्ठा करतो, ती मूर्तीच आहे, पण त्या मूर्तीमध्ये देवत्व प्राप्त करून देण्याचं सामर्थ्य संतात आहे. म्हणून गुरु साक्षात परब्रह्म, उघडे परब्रह्म, सद्गुरूची मूर्ती. हे देव म्हणजे मुका संत आहे. देव म्हणजे मुक्का संत आहे आणि संत म्हणजे चालतं बोलतं ब्रह्म आहे. आपण फार भाग्यवान आहोत. ऐसे पवित्र आणि कृपामूर्ती भाग्य लाधलो ये संगती, त्या सतसंगाची निज ख्याती, सांगता श्रुती मौनावाल्या. या संतांच्या महिम्याचं वर्णन श्रुती सुद्धा करू शकत नाही. नवे नवे वेद जरी बसला ना तरी या संतांच्या महिम्याचं प्रतिपादन करू शकत नाही. नामदेव राय देवाच्या संगतीमध्ये राहणारे नामदेव महाराजांना ज्ञानोबरायचा संघ घडला आणि त्या संघाचा परिणाम नामदेव महाराजांच्या जीवनावर झाला. हा नामदेव महाराजही सामान्य नव्हते महाराज. मूर्तीतला देव प्रगट करून देवाला पदार्थ ग्रहण करायला लावणारे कलियुगातले महान संत म्हणजे नामदेव महाराज आहे. देवाला सांगावं, देवा मी दूध आणलेलं आहे, ते दूध तुला प्राशन करावं लागलं. दगडातली मूर्ती आहे, ऐकायला फार सोपं आहे पण प्रत्यक्ष कृती मात्र कठीण आहे बाबाजी. मूर्तीतला देव प्रगट, लहान वयामध्ये नामदेव महाराज देवाच्या समोर उभे राहिले. देवा दूध आणलं. देव एक नाही दोन नाही, कमरेवर हात ठेवून उभा आहे बिचारा. नामदेव महाराज समोर हात जोडून उभे, देवाला सांगायला सुरुवात केली, देवा अत्यंत सुंदर असं लाल बुंद झालेलं दूध मी त्या खापराच्या गडव्यामध्ये घेऊन आलो. देवा तुला प्राशन करावं लागेल. एक नाही दोन नाही, देवाला सांगितलं, देवा आता जर तू दूध प्राशन केलं नाही ना म्हणले, आता तुझ्या समोर मी डोकं फोडील बरं का. दूध पियो मोरे गोविंद लाला, दूध पियो मोरे गोपाल लाला, पियो मोरे गोविंद लाला, दूध पियो मोरे गोविंद लाला, हे गोविंद लाला गोपाल लाला. हे गोविंदा, हे पांडुरंगा, हे ईश्वरा, मी तुझ्या करता दूध आणलेला आहे, तुला ते प्राशन करावंच लागेल. देव एक बोलत नाही, दोन बोलत नाही. प्रभू की मूरत दूध नाही पिवत. भगवंताच्या मूर्तीचा काही प्रतिसाद येत नाही हे नामदेव महाराजांनी पाहिल्याबरोबर नामदेव महाराजांनी देवाला धमक्या द्यायला सुरुवात केली. हे ईश्वरा, जर तू आता दूध प्राशन केलं नाही तर मी आता डोकं फोडल्याशिवाय राहणार नाही तुझ्या समोर. हे शिर पछावत हे नामा रोवत
नामदेवरायाने डोकं आपटायला सुरुवात केली. महाराज जगाच्या मालकाला दया आली. नामदेव महाराजांच्या समोर भगवान प्रगट झाले महाराज आणि देवांना सांगायला सुरुवात केली. नामा ऐसा भगत में कभी नहीं पायो. अरे मी लई भक्त पाहिले देवा, पण असा भक्तच पाहायला मिळाला नाही की तू मला मूर्तीतून प्रगट केलं आणि दूध प्राशन करायला भाग पाडले. ते नामदेव महाराज देवाच्या सांगण्यावरून माऊली महावैष्णव ज्ञानेश्वर महाराजांच्या संगतीमध्ये गेल्यानंतर महाराज संतांच्या महिम्याचं प्रतिपादन करायला लागले. संत महिमा गायला लागले. हो. हा. संतांच्या महात्म्याचं वर्णन करायला लागले. देवाने नामदेव महाराजांकडे पाहिलं. अरे नामा, असं काय झालं म्हणलं तुला? तू नेहमी या संतांच्या चरित्राचं कौतुक करत असतो, ज्ञानोबरायचं कौतुक करत असतो, या संत महापुरुषांच्या बद्दल तुला इतकं कसं प्रेम झालं? त्यावेळेस नामदेवराय म्हणतात, देवा हा माझा गैरसमज होता की देव वेगळा आणि संत वेगळे. देवते संत निमित्त त्या प्रतिमा. देवा अरे तू ते वेगळे नाही. कदाचित यथा अवकाश यथामते देवा तू कधीतरी निष्ठुर होशील, पण मला तरी असं वाटतं ते कधीच निष्ठुर होणार नाही. कारण मृदू सभाया नवनी तैसे सज्जनाचे चित. देवा अरे मी संत या पदाला प्राप्त होण्याकरता जेवढे गुण पाहिजे तेवढे गुण मी ज्ञानोबरायांच्या जीवनचरित्रामध्ये अनुभवले. विदुर मैत्री संवादामध्ये फार सुंदर वर्णन आले. संत महापुरुषांची चिन्ह सांगितली. भागवतामध्ये फार गोड वर्णन आहे. आता पुरुरावा नाही सांगत मी. तितिक्षवः करुणिका सुहृदं सर्वदेहिनां अजात शत्रवा शांत साधव साधुभूषण. तितिक्षु वृत्ती ज्ञानोबरायांची. अजात शत्रवः शांतो. अजात शत्रू म्हणजे ज्ञानोबराय. हा आपल्याला वैऱ्याकडून कितीही त्रास झाला, ज्ञानोबराने हा नामदेव महाराजांचं गुरुपद भूषवण्याकरता विसोबा काकाला निवडलं. याच्यापेक्षा अजात शत्रू असावे तरी काय. सद्गुरू नारायणगिरीजी महाराजांच्या जीवनचरित्रामध्ये असा एक प्रसंग येतो की चोर ज्या वेळेस चोरी करण्याकरता महाराजांच्या हातावर नाही का वार केला होता. महाराजांनी ठरवलं असतं तर महाराज साधूने तिरप्या नजरेने जरी पाहिले तर ब्रह्मांड जाळण्याची पाडीन उतरंडी. ब्रह्मांड जाळण्याची शक्ती साधूच्या एका नजरेत आहे. म्हणून साधूकडं जाताना सरळच जावं. जर कदाचित त्यांनी आपल्याकडं वाकडं तिकडं जर पाहिलं तर आपला अष्टवक्र व्हायला वेळ लागत नाही. विठ्ठल विठ्ठल. पण अजात शत्रू आहे महाराज. ते महाराजांच्या अंगावर काठीनं वार केला नाही, महाराजांनी प्रतिकार केला नाही. अजात शत्रु शांतो साधव साधुभूषण तितिक्षु वृत्ती करुणिका सुहृदम सर्व देहिनाम. सगळ्या देहावर सारखी प्रीती. हे सगळे चिन्ह ज्ञानोबरायचे आठवले महाराज. ज्ञानोबराय नामदेवरायाच्या डोळ्यात पाणी यायला लागले. नामदेवराय म्हणतात, देवा खरं सांगू का तुम्हाला, हे संत म्हणजे कोण आहेत? म्हणजे चालतं बोलतं ब्रह्म आहेत. आणि हे जन्माला का आलं किंवा अवताराला का आलं तर त्याचं एकमेव कारण ते म्हणजे या दीन लोकांच्या उद्धाराकरता चालत. नाही तर वास्तविक त्यांचं स्वरूप कसं आहे? अभंगाचं पहिलं चरण. ब्रह्ममूर्ती संत जगी अवतरले. 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 ब्रह्ममूर्ती संत जगी अवतरले.
दरयाले जड जेव्हा ब्रह्मादिक जंचे वंदिती पायवने ब्रह्मादिक जंचे वंदिते पायवने उदाराले जड जेव्हा उदाराले दीन जेव्हा ब्रह्मादिक जंचे वंदिती पायवने ब्रह्मादिक जंचे वंदिती विडोबार कुमाई डोबार कुमाई बार कुमाई हरे डोबार कुमाई डोबार कुमाई रखुमाई रखुमाई डोबार कुमाई हरे डोबार कुमाई हरि हरि डोबार हरे हरे डोबार कुमाई डोबार कुमाई हरे विठोबार कुमाई रखुमाई कुमाई विठोबार कुमाई डोबार 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 जय कुमाई विठोबार कुमाई डोबार कुमाई विठोबार कुमाई डोबार कुमाई विठोबार कुमाई हरे विठोबार जय कुमाई जय विठोबार कुमाई डोबार जय कुमाई जय विठोबार कुमाई हरे विठोबार कुमाई विठोबार कुमाई डोबार कुमाई विठोबार कुमाई विठोबार कुमाई आता तुम्ही दोघंच राहिले भाऊ. आता तुम्ही नंतर भेटा बर का. कारण आता तुम्ही दोघं उठून तर काही येऊ शकत नाही. बाकीचे सगळे उठ आले पण मग आता तुम्ही दोघं काहीच नाही करू शकत. आता त्याला नाईलाज आहे.
तुम्ही काही म्हणले तरी मी आता याच्यावर काही करू शकत नाही. हा तो म्हणतात मग हे वाजवणारे दोन आणि ते तिसरे ना, मग ते आले ना त्याच्यामध्ये. खालच्याला वाटलं ते हार पाडलं म्हणजे ते आवरलं काय, ते निम्याच्या पुढे निघूनच गेले. पण त्यांना काय माहिती अभि आधा तास बाकी आहे. विठाला विठाला नामदेवराय म्हणतात वास्तव स्वरूपाने जर पाहिलं तर त्यांचं स्वरूप कसं आहे, ते साक्षात परब्रह्ममूर्ती आहेत. गुरु साक्षात परब्रह्म, साक्षात ब्रह्म आहेत. आणि त्यांचं येण्याचं जे प्रयोजन आहेत ते प्रयोजन हे आहेत, उद्धरयाले दीन जना. आता दीन म्हणावं कुणाला? आपण दीन शब्द नेहमी वापरतो. दीन म्हणजे कसा असाही आहे तो का? नाही. ज्याच्या अंतःकरणामध्ये ही अवस्था प्राप्त झालेली आहे देवा, कै मी उद्धार पावेना, मी उद्धार पावे कृपा करिला नारायण, ऐसे तुम्ही सांगा संत जन, तुम्ही सांगा संत जन, चित माझे सोयीत नीला कर्म, कै खंड येईल कर्म कैये खंड येईल कर्म, कैये खंड येईल कर्म. ज्याच्या अंतःकरणामध्ये ही आस आहे देवा, माझा उद्धार कशाने होईल, तो दीन आहे. परिस्थितीने दीन असणारा कदाचित परिस्थिती सुधरू शकते. परिस्थितीचं काही नाही. गेल्या वर्षी उन्हाळा कांद्यावाली मातीत गेले होते, यंदा इतके वर गेले की उन्हाळा कांदा म्हणजे जय जनार्दन. 5,000 बरेच आले नाही त्याच्यामुळे. नाही का? सांगण्याचं तात्पर्य हे आहे, संसारातला दिन तो नाही आहे, त्याला दिन म्हणत नाही. दिन तो आहे ज्याच्या अंतःकरणामध्ये आस आहे देवा, कै मी उदार पावी, काय कृपा करील नारायण, ऐसे तुम्ही सांगा संत जन, करा समाधान चित्त माझे. अंतःकरणामध्ये असणारी आस पूर्णत्वाला जाण्याकरता ज्याची अखंड तळमळ आहेत, आणि त्या दिनाला सद्गुरू भेटल्यानंतर ते सद्गुरू त्याची आस पूर्ण करतात. पुरविती आर्त शिष्याची या. मग त्याच्या अंतःकरणामध्ये असणारी जी अपेक्षा आहे की त्याला मोक्ष प्राप्तीची आस आहेत, किंवा त्याची ती साधना पूर्णत्वाला जाण्याकरता त्याची अपेक्षा आहेत, ती जी जी कामना घेऊन तो सद्गुरूच्या चरणाजवळ जाईल, तो सेवा करील, ज्ञानोबा म्हणतात त्याची ती आस सद्गुरू पूर्ण करतात. नवे नवे त्याला कोण आहे हे सुद्धा त्याला ते दाखवून देतात की तू कोण आहेस. माझे रूप मज दाविले दुःख सर्व, आत्मस्वरूपाच्या ठिकाणी असणारे मल विक्षेप आवरणादी दोषाची निवृत्ती करून तू स्वतःच परमानंद आहेत या प्रबोधावर ते त्या जीवाला आरूढ करतात, म्हणून ते ब्रह्म आहे. आणि वास्तविक त्यांचा अधिकार, त्यांचं सामर्थ्य जर पाहिलं, नामदेवराय म्हणतात या संतांच्या समोर ब्रह्मादिक देव लोटांगण घेतात आणि त्या संतांच्या नामस्मरणाने अनंत दोष जळतात. अभंगाचं दुसरं. ब्रह्मादिक त्यांचे वंदिती पायवनी, 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 नाम घेता वदनी
घेता वदनी नाम घेता वदनी दोष जाती ब्रह्मादिक ध्यांचे वंदिते पायवनी ब्रह्मादिक ध्यांचे वंदिते पायवनी नाम घेता दोष जाती नाम घेता वदनी दोष जाती ब्रह्मादिक ध्याते वंदिते पायवनी ब्रह्मादिक ध्याते वंदिते ब्रह्मादिक त्यांचे वंदिती पायवणी नाम घेता वदनी दोष जाती. नामदेवराय म्हणतात हे ब्रह्मादिक देव त्यांचा अधिकार असा आहे, सामर्थ्य असं आहे. ब्रह्मादिक जेथे तुम्हा ओळंगाने इतरा तुळने काय पुढे इतरा तुळने काय पुढे इतर तुळने काय पुढे ब्रह्मादिक जेथे तुम्हा ओळख इतर तुळने काय पुढे इतर तुळने काय पुढे इतर तुळने काय पुढे हे ब्रह्मा काय झालं एवढं. ब्रह्मादिक जेथे तुम्हा ओळंगणे इतर तुलने काय पुढे. तुकोबराय म्हणतात या संतांच्या समोर हे ब्रह्मादिक देव काहीच नाही. का काहीच नाही माहितीये का? त्याचं कारण आहे त्यांना सुद्धा रिटर्नचं तिकीट आहे. ब्रह्मादिक देवांना सुद्धा रिटर्नचं तिकीट आहे ना. त्याच्यामुळे बा असं ते लई असं विशेष असं काही नाही. ब्रह्मदेव म्हणजे काय बा असं आहा चंद्र झालं इंद्र झालं महेंद्र महेंद्र नाही आलाच नाही. हे सगळे रिटर्नच्या तिकीट मध्ये आहेत. म्हणजे त्यांचा शेवट नाही आहे. लय अतिविशाल आहे असं काही नाही आहे. देहीचे पुरंदर ज्ञानोबराची भाषा आहे. 14 जाती. आतापर्यंत जर इंद्र जर मरत असेल तर मरणाऱ्या माणसाचं काय कौतिक करण्यासारख्या गोष्टी नाही. लक्षात घ्या. ज्याला मसनवाटा दिसत असेल त्याचं काय कौतिक करण्यासारखं काय विशेष काही नाही. आपण 100 यज्ञ जर केलेच आपण सुद्धा स्वर्गाचा राजा बनवू शकतो. जर नवूश होऊ शकतो तो श्रावण का होऊ शकत नाही. सरळ सरळ आहे ना. चांगला ब्राह्मण हाताशी धरायचं सांगायचं तू 100 यज्ञ कर तो काय असेल ते मी मिटितो. इंद्र होण्याकरता काय बरं अगा शतकृत 100 यज्ञ केले म्हणजे तो इंद्राचा स्वर्गाचा अधिपती झाला. जरी स्वर्गात गेला मग तो माघारी येत नाही का? 9 स्वर्गाधिपती झाला नाही का? झाला. ज्ञानोबरांनी तितकं गोड कौतिक केलं. म्हणले हा अचानकपणे झालेला हा स्वर्गाचा राजा आहे. 9श राजा 9श स्वर्गाधिपती झाला परी तो राटे पामवला भुजंगत्व पावला नेनशी. महाराज तो स्वर्गाचा राजा झाला परंतु तो सुद्धा रिटर्न आला. इतका रिटर्न आला का उलटा टांगून आला. ऐका तो सुईना नाही आला. कधी कधी माणसानं वर जाताना कधी कधी आपलं पुढं तोंड असू शकतं पण रिटर्न येताना विचार करायचा काय उलट यावं लागत का काय. बरेच लोक पुढं जाताना सरळ जाते पण ते विचारच करत नाही माग येताना काय बा. कधी कधी रिटर्न येताना ब्रेक लागले तर बरं आहे नाही तर लाईनर तुटून जाऊन आणून गड्डा मग वर येता येत नाही खाली जातात. मग लोक म्हणते कस काय आप कैसा राहा धीमे धीमे राहा. हे ब्रह्मादी देव हे सुद्धा तुच्छ सांगितले. या संतांचा अधिकार त्यांच्यापेक्षाही मोठा आहे. जर कदाचित वसिष्ठच्या द्वारामध्ये स्वर्गातील देव येऊन हात जोडून उभे राहत असतील मग वसिष्ठ मोठे का स्वर्गातील देव मोठे. शुकाचार्याच्या द्वारामध्ये भगवान सुखदेवजी महाराज ज्या वेळेस गंगेच्या किनाऱ्यावर बसले शुकाचार्यांच्या समोर जर 33 कोटी देवता येऊन उभ्या राहिले असतील मग सुखदेवजी मोठे का देव मोठे.
काल्याच्या कीर्तनामध्ये गुरुवर्य स्वामी महाराज नेहमी सांगतात बघा, तुम्ही स्वर्गादी देवतांना तुम्हाला इथं अधिकार नाही, मग आपण मोठे का देव मोठे. बघा तुम्ही, महाराज ज्यावेळेस क्रीडा करतात काल्याच्या कीर्तनामध्ये, त्यावेळेस महाराज स्वतः सांगतात की देवतांना तुम्हाला इथं प्रवेश नाहीये, मग खरं सांगा तुम्ही आपण मोठे का देव मोठे. एका अंगानं जर विचार केला तर या प्रसादाचे अधिकारी तुम्ही आम्ही आहोत ना, मग त्या अर्थी आपण देवतापेक्षाही मोठे आहोत. ब्रह्मादिक हे सर्व तुच्छ आहेत, कारण तिथपण त्या स्थानापर्यंत जरी गेलो तरी ती पद सुद्धा कशी आहे, ती दुःखाचीच आहे. क्षीराणी याचा अर्थ त्याचा क्षय होणार आहे, त्याचा नाश होणार आहे, त्याचा शेवट आहे. हे संत श्रेष्ठ आहेत. नाम गीता वदनी दोष जाती. महाराज म्हणतात त्या संतांचा स्वभाव असा आहे, कसाही जीव त्यांच्या सान्निध्यामध्ये आला की आता हा तरणारच नाही, अशा पट्टीवर आहेत. आता या जीवाचा उद्धारच होऊ शकत नाही, अशातला जरी कोणी असेल तो जर या संत सान्निध्यामध्ये आला ना, नामदेवराय म्हणतात त्या संतांच्या कृपेनं त्याचा उद्धार झाल्याशिवाय राहत नाही. अभंगाच हो का दुराचारी, हो का दुराचारी, हो का दुराचारी विषयी आसक्त, हो का दुराचार, हो का दुराचारी, हो का दुराचारी विषयी आसक्त, हो दुराचारी विषयी आसक्त, हो का दुराचारी, हो का दुराचारी, हो का दुराचारी विषयी आसक्त, हो का दुराचारी, हो का दुराचारी, हो का दुराचारी विषयी आसक्त, संत कृपे त्वरित उद्धारतो. ब्रह्मादिकाचे, ब्रह्मादिकाचे वंदिती पायवानी, ब्रह्मादिकाचे, ब्रह्मादिकाचे वंदिती पायवानी. हो का दुराचारी विषयी आसक्त, संत कृपे त्वरित उद्धरती, संत कृपे त्वरित उद्धरती, संत कृपे त्वरित उद्धरती. हो का दुराचारी विषयी आसक्त, संत कृपे त्वरित उद्धार, हरि बोल. संत कृपे त्वरित उद्धार, संत कृपे त्वरित उद्धरती. हो का दुराचारी विषयी आसक्त, संत कृपे त्वरित उद्धरती. तो दुराचारी जरी असेल तरी या सत्संगामध्ये त्या संत सान्निध्यामध्ये आल्यानंतर त्याचा उद्धार झाल्याशिवाय राहत नाही. दुपारी महाराजांनी सांगितलं की आता ज्याचा उद्धार होणार नाही असं जरी आपल्याला शाश्वत वाटत असेल, पण त्याला सत्संगाची फांदी हाताला जर लागली तर त्याचा उद्धार निश्चित आहे.
भाग्यहीन पुरुषाला की संबंध विश्वाने विचार केला की आता हा तरूच शकत नाही, असा सुद्धा जर सत्संगामध्ये आला ना, आबा त्याचा सुद्धा उद्धार झाल्याशिवाय राहत नाही. उद्धाराशी ठाव नाही भाग्यहीना, उद्धाराशी ठाव नाही भाग्यहीन. उद्धाराचे ठाव नाही भाग्यहीना, उद्धाराचे ठाव नाही भाग्यहीना. हे उद्धाराशी ठाव नाही भाग्यहीना, उद्धाराशी ठाव नाही भाग्यहीना. उद्धाराचे ठाव नाही भाग्यहीना, उद्धाराचे ठाव नाही भाग्यहीना. विन्मुख चरणा संताची या विन्मुख चरणा संताची या उद्धाराशी ठाव नाही भाग्यहीना, उद्धाराशी ठाव नाही भाग्य. विन्मुख चरणा संताची या विन्मुख चरणा उद्धाराचे ठाव नाही भाग्यहीना, उद्धाराचे ठाव नाही भाग्यहीना, नाही भाग्यहीना, नाही भाग्यहीना. विन्मुख चरणा संताची या भाग्यहीन पुरुषाला, भाग्यहीन त्याला म्हणतात सोन्याचा तांब्या जरी हातात घेतला किंवा सोन्या नावाच्या पोरानं जरी हातात दिला तरी त्याचा कोळसाच होतो, त्याला भाग्यहीन म्हणतात. काही करा तुम्ही, त्याचा म्हणजे पालथ्या गाड्यावर पाणी. तो जिथं जाईन तिथं कंदीलच लावेल, त्याला म्हणायचं भाग्यहीन. आणि अशातला बा आता तो वैतकून आता जीवच देणार आहे, आता त्याचं म्हणणं जगण्यातच अर्थ राहिला नाही. आता त्याचं म्हणणं मी आता रेल्वेला जरी जाळी मारेल असली मी पलीकडे जाईल, उडी मारील पलीकडे जाईल, पण मी जीवच देईल. असा भाग्यहीन पुरुष तो सुद्धा जर रेल्वेच्या पूर्व बाजूला जर आला तर त्याचा उद्धार निश्चित आहे, लक्षात घ्या. सत्संगामध्ये आल्यानंतर हे संत त्याच्यावर कृपा करतात. कितीही दुराचारी असू द्या ना, कल्पना करा वाल्मिक ऋषी सोबत. आता बरेच लोक वाल्मिक ऋषीला वाल्या कुळी तसं यांचा भाऊ बंद येतो. स्वामीजींनी कौतिक करताना इतकी सुंदर भाषा वापरली वाल्मिक ऋषी करता. वाल्मिक ऋषीच्या स्वभावाचा सोडा, ज्या वेळेस नारदांचा संघ घडला ना, त्यावेळेस वाणी सुद्धा इतकी जड झाली होती. माऊली काका राम सुद्धा म्हणता येत नव्हतं. उलटा नाम जपत सुजाना, उलटा नाम जपत सुजाना, वाल्मीक भय ब्रह्म समाना, वाल्मीक भय ब्रह्म समाना. जपत नाम म्हणा म्हणा म्हणा, जाऊ द्या. नाम जपत सुजाना, वाल्मीक भये ब्रह्म समान. उलट राम राम म्हणून 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 महाराज देवाला सुद्धा चौकटीत बांधणारे वाल्मिक ऋषी आहे. रावणाने सीतामाई नेली, भगवान प्रभू रामचंद्रजी महाराज समुद्राच्या किनारे आल्यानंतर आता पूल बांधायचं नियोजन चालू झालं. आराखडा सगळा आखला, कसा पूल न्यायचा काय न्यायचा, सगळे इंजिनियर एकत्र आले, कशा पद्धतीने नियोजन केलं पाहिजे बुवा. मग आता 2-4 जण मग कधी कधी काय राहतं माहिती का, जे समजा रिकामे असते तर रिकामे लय रिकामे कामं करते ते कधीच चैन बस. मग आता ते एवढे आता ते पद्मचे पद्म वानर होते देवाच्या संगतीमध्ये, मग त्याच्यात काय सगळेच कामाचे होते का, काही बिनकामी. पण जे कामाचे होते ते आपापल्या कामाला गेले, जे निकामी होते ना बिनकामाचे ते भरदुपार देवाच्या जवळ येऊन बसले. म्हणले हा तुम्ही देव वाटतं. देव म्हणले हा मी देव आहे. देवा आम्ही असं ऐकलं, म्हणले तुम्ही करतुम अन्यथा करतुम, सगळ्या शक्ती तुमच्या जवळ विराजमान आहे. म्हणले हो. या विश्वाचा मालक राजा दशरथाच्या घरी जन्माला आला असा मी वसिष्ठ ऋषीच्या मुखातून ऐकलं. म्हणले हो. मग जर एवढ्या तुमच्या जवळ शक्ती, एवढं कुदबे करायचं कारण काय. हा पूल बांधा बुवा, पलीकडे जा, मग तो रावण पाहायचा, मग ते एवढे
असं करा ना, इथूनच बांध मारा ना. तर म्हणलं अरे ते तसं नाही, या असं आहे ते. त्या वाल्मिकी ऋषीनं असं लिहिलं, म्हणले रावण येईल, सीता नेईल, मला तिथं जावं लागेल, मला तो पूल बांधावा लागेल. याच्यात जर पूल वजा असता तर आपण डायरेक्ट गेलो असतो. पण इथे पूल बांधायचं सांगितलं, मग आता ते करावंच लागेल ना. वरतून दावीन नामा म्हणे सांगितलंय वाल्मिकी ऋषीनं, म्हणून मला पूल बांधायचं नाही. तर रावण मारण्याकरता पुलाची गरजच नाही. रावण मारण्यासाठी पूल बांधायचं नाही, तो बांधायचा सांगितलंय म्हणून बांधायचा आहे. आता त्यांनी जसं वर्णन केलं, त्यांनी जितके दिवस मला दिले तितके दिवस मला अरण्यवास सेवावाच लागेल. का? कारण तो माझ्या भक्ताचा शब्द आहेत, माझ्या भक्ताचा इतिहास आहे. जर मी तसं नाही केलं तर कदाचित हे विश्व त्या इतिहासावर, विश्व त्या पुराणावर विश्वास ठेवणार नाही. किती दुराचारी होते महाराज, पण संघ घडला नाराजींचा. उका दुराचारी, विषयी आसक्त, त्या अजामिळासारखा आसक्त पुरुष. अजामिळ म्हणजे कान्यकुब्ज देशातला ब्राह्मण आहे. आपल्या मंत्राच्या जोरावर त्याने जर आहुती दिली तर अग्नी प्रगट करत होता तो. असा विद्वान ब्राह्मण संघ चुकला, परंतु पुन्हा सत्संगात आल्यानंतर विषयी असून देखील सुद्धा महाराज अंतकरणामध्ये त्या संत कृपेनं त्याचा उद्धार झाला. कसंही असू द्या महाराज, या सत्संगामध्ये आल्यानंतर त्याचा उद्धार निश्चित आहे. आणि संतांच्या संगतीतच राहिलं तर कृपा करतात, हा आपला गोड गैरसमज आहे बरं का. संत कृपा करत असताना त्यांच्या सान्निध्यात राहिलाच आणि नाही राहिला याचा काही एक संबंध नाही. संत कृपा ही स्वतंत्र आहे. संत कृपा ही वशिल्याबाजीवर चालत नाही. संत कृपा ही तोंड पाहून केल्या जात नाही. जशी हृदयाची भूमिका असेल ना, तशी संत कृपा करतात, लक्षात घ्या. 100 कौरव द्रोणाचार्याच्या संगतीमध्ये राहिल्याने एकटा एकलव्य स्वतंत्र राहिला. पण लक्षात घ्या, 100 कौरवाला जेवढी गुरुकृपा संपादन करता आली नाही ना, तेवढी एकट्या एकलव्यानं संपादन केली. स्मरण शक्तिपाताच्या माध्यमातून त्या एकलव्यानं इतकी गुरुकृपा संपादन केली की द्रोणाचार्यांना गुरुदक्षिणा म्हणून अंगुष्ठ मागावा लागला. तेव्हा याला ही स्वतंत्र गुरुकृपा म्हणतात. आणि त्याच्याकरता लागणारी सामुग्री नाथ महाराजांनी इतकी सुंदर सांगितली. नाथ महाराज म्हणतात, बाबा नित्य विवेक आवडी, वैराग्य जोडी. आपल्याजवळ नित्य विवेक पाहिजे, वैराग्याची जोड पाहिजे. तैला ही जे रोकडी गुरु कृपा, तेव्हा रोख स्वरूपामध्ये गुरु कृपा प्राप्त होते. अन्यथा किती लोकांना सद्गुरु नारायणगिरीजी महाराजांचा आत्मोपदेश फळाला आला बरं नाही. देवा हजारो वर्ष गोदावरीच्या पात्रामध्ये, आता गुरुजीला सोंडक माहिती आहे, सोंडक तिथं राहणाऱ्यालाच माहिती आहे, 15 दिवसाला येणाऱ्याला नाही. सोंडक हे तिथं जो राहील ना त्याला सोंडक माहिती आहे. सोंडक म्हणजे गाया पुरण्याचं एकमेव ठिकाण. आयुष्यभर जरी त्या गोदा पात्रामध्ये त्या दगडाच्या रूपकाने राहिला ना, तो वरती काढल्यानंतर सूर्यप्रकाश पडला की तो कोरडा झाला. तो कोरडा झाला. तर सान्निध्यातच राहिला असं नाहीये. त्यांनी तुमच्या आमच्यावर कृपा करण्याकरता आपल्या हृदयाची धारणा तशी बनली पाहिजे. आणि ज्या न्यायाप्रमाणे शातका करता, शातक जसा त्या मेघाची वाट पाहतो ना, त्याप्रमाणे त्या सदशिष्याने सुद्धा सद्गुरूच्या कृपेची वाट पाहावी. आणि मग ती गुरुकृपा भागीरथीच्या रूपाने ओळल्या जाते.
आणि मग त्याच्यावर कृपा केली की तत्क्षणाला त्याचा उद्धार आहे. नामदेवराय म्हणतात, देवा या सत्संगाचा महिमा असा आगाध आहे, म्हणून माझी अपेक्षा आहे देवा अशी वासना निर्माण झाली. पांडुरंगा मला पुन्हा जन्म जर मिळाला, कितीही जन्म प्राप्त झाले ना, तर मी अखंडित या संतांच्याच संगतीत राहील अशी माझी धारणा आहे आणि मला त्यांचा संग मिळावा अशी माझी अपेक्षा आहे शेवटच्या चरणावर. अखंडित नाम त्याची वास पाहे, अखंडित नाम त्याचा वास पाहे. अखंडित नाम त्याचा वास पाहे, अखंडित नाम त्याचा वास पाहे. अखंडित नाम